नमस्कार. आज आपण महत्त्वाची माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून घेऊन आलो आहोत. व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. सर्व व्हिडिओ बघायचा. व्हिडिओ पाहिल्यानंतरच आपल्याला ते सर्व काही माहिती आहे ती माहिती समजत असते. चला तर आपण व्हिडिओ सुरू करूया. अंगणवाडी सेविका आणि मदतनीस पदासाठी तुम्ही अर्ज केला असेल तर गुण कशा पद्धतीने दिले जाते, पूर्वी गुण कसे दिले जात होते आणि 2026 म्हणजे 30 जानेवारी 2025 नंतर पॅटर्न या ठिकाणी चेंज करण्यात आला आहे. तर आता गुण पद्धत कशी आहेत आणि कोणत्या पद्धतीने दिले जाते. आता मार्च एंडिंगला किंवा एप्रिलला भरती निघणार आहेत अंगणवाडी सेविका आणि मदतनीस ताईंचं. तर आपलं त्या ठिकाणी सिलेक्शन होणार आहे किंवा नाही, कसं चेक करायचं. आपण या टेबलनुसार आपलं गुण आपण आपल्या घरी बसून कसे काढायचे, किती आपल्याला गुण मिळत आहे आणि त्या गुणनुसार आपल्याला आपलं त्या ठिकाणी निवड होईल किंवा नाही ते आपण आपल्या घरी बसून करू शकतो. तर तुम्हाला मी हे पूर्वीचं पॅटर्न वेगळं होतं. या पॅटर्नमध्ये 30 जानेवारी 2025 पासून हे सेकंड पॅटर्न आला आहे. या पॅटर्नमध्ये नवीन अपडेट देण्यात आला आहे. तर आपल्याला सविस्तर बघायचं आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. पहिल्यांदा तुम्ही चॅनलवरती आला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. महिला व बालविकास विभाग शासन निर्णय क्रमांक 2022 दिनांक 30 जानेवारी 2025 सोबत परिशिष्ट अस या ठिकाणी जोडण्यात आला आहे. तर अपडेट 30 जानेवारी 2025ला अपडेट देण्यात आला आहे. गुणात बदल करण्यात आला आहे की कशा कोणत्या पद्धतीने गुण दिले जात आहेत. तर बघा, एकूण गुण अंगणवाडी सेविका व अंगणवाडी मदतनीस किमान अर्हता 12वी उत्तीर्ण. बघा, पूर्वी 10वी उत्तीर्ण 7वी उत्तीर्ण असेल तरी तुम्ही अंगणवाडी सेविका आणि मदतनीस या पदासाठी पात्र होते. आता फक्त अर्हता 12वी उत्तीर्ण केले आहेत. फक्त तुम्ही जर 12वी पास आऊट असेल तरच तुम्ही अंगणवाडी सेविका आणि मदतनीस या पदासाठी तुम्ही पात्र आहात. शैक्षणिक अर्हता आणि गुण बघा, गुणाचं या ठिकाणी कोणत्या पद्धतीने दिले जात आहे. 80 गुणापर्यंत या ठिकाणी तुमचे 80 गुण असेल, 80 पेक्षा जास्त गुण असेल तुम्हाला तर 60 गुण दिले जातील आणि 70 ते 80 गुण असतील तुम्हाला तर 55 गुण दिले जातील. 60 ते 70% असेल तर 50 गुण दिले जातील आणि 50 ते 60% असेल तर 45 गुण दिले जातील आणि 50 ते 40% असेल तर 40 गुण दिले जातील. म्हणजे या पद्धतीने तुम्हाला आता या 2026मध्ये जे भरती होणार आहेत अंगणवाडी सेविका आणि मदतनीस त्यांचं या पॅटर्ननुसार या अपडेटनुसार तुम्हाला गुण दिले जातील. आता बदल काय करण्यात आला आहे महत्त्वाचं, म्हणजे पूर्वी पण असंच होतं, या पद्धतीने टेबल होता. पण काही अपडेट करण्यात आलं त्याच्यामुळे हे नवीन अपडेट आला. 30 जानेवारी 2025ला हे बदल करण्यात आला आहे. टीप काय देण्यात आलं आहे, ज्या उत्तीर्ण उमेदवारांना 40% पेक्षा कमी गुण असतील त्यांना सरासरी 35 गुण ग्राह्य धरण्यात येतील. म्हणजे ज्या उमेदवारांचं 40% पेक्षा कमी गुण असतील त्यांना सरासरी गुण किती दिले जातील, 35 गुण ग्राह्य धरण्यात येतील असं स्पष्ट या ठिकाणी टीप देण्यात आले आहे. नंतर आता बदल काय करण्यात आला आहे महत्त्वाचं, तर बघा, पदवीत्तर तुमचं म्हणजे PG तुमचं ग्रॅज्युएशन तुमचं कंप्लीट झालं असेल तर तुम्हाला 10 गुण दिले जातील आणि तुमचं PG म्हणजे पोस्ट ग्रॅज्युएशन कंप्लीट झालं असेल तर 4 गुण दिले जातील. पूर्वी या ठिकाणी 2च गुण दिले जात होते. आता या ठिकाणी 4 गुण करण्यात आला आहे. तर या ठिकाणी पदव्युत्तर पदवी असेल तुम्हाला तर 4 गुण, D.Ed झालं असेल तुमचं तर 2 गुण दिले जातील आणि B.Ed झालं असेल तुमचं तर 2 गुण दिले जातील. म्हणजे हे आपल्याला जी मास्टर डिग्री आहे D.Ed B.Ed या फक्त आपल्याला 2 गुण या ठिकाणी दिले जाते आणि शासकीय मान्यता संस्थेची संगणक परीक्षा उत्तीर्ण प्रमाणपत्र MSIT अथवा शासनाने वेळोवेळी समकक्ष ठरवलेला संगणक अभ्यासक्रम पूर्ण केल्याचे प्रमाणपत्र असल्यास, बघा, तुमच्याकडे शासकीय कॉम्प्युटर शासकीय मान्यता संस्थेची संगणक परीक्षा किंवा इतर कोर्स तुमच्याकडे असेल, सर्टिफिकेट असेल, शासन मान्यता असेल तर तुम्हाला या ठिकाणी 2 गुण दिले जातील. महाराष्ट्र स्टेट इन इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी म्हणजे MSIT अथवा इतर तुमच्याकडे कॉम्प्युटर कोर्स असेल तर तुम्हाला 2 गुण दिले जातील. नंतर अतिरिक्त गुण किती आहे, 20 गुणापर्यंत अतिरिक्त गुण दिले जाऊ शकतात या ठिकाणी. नंतर महत्त्वाचा मुद्दा आहे, भरपूर ताईंनी मला कमेंट केलं होतं, मित्रांनी कमेंट केलं होतं की विधवा किंवा अनाथ असेल तर किती गुण दिले जातात. तर बघा, या ठिकाणी स्पष्ट आहे, विधवा किंवा अनाथ असेल तर 10 गुण हे दिले जातात. अनुसूचित जाती अनुसूचित जमातीमध्ये तुम्ही मोडत असाल तर तुम्हाला 5 गुण दिले जातील आणि इतर मागास प्रवर्ग, विमुक्त जाती, भटक्या जमाती, आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक, विशेष मागास प्रवर्ग, सामाजिक व
शैक्षणिकदृष्ट्या मागासवर्ग असेल तर तुम्हाला 3 गुण दिले जातील. 3 गुण दिले जातील. नंतर अंगणवाडी सेविका, मदतनीस, मिनी अंगणवाडी सेविका म्हणून कमीत कमी 2 वर्षाचा अनुभव असल्यास तुम्हाला 5 गुण दिले जातील. आता महत्त्वाचं आहे, इथे प्रश्न पडतो सर्वांना मित्रांना, की अंगणवाडी सेविका, मदतनीस, मिनी अंगणवाडी सेविका आपण त्या डिपार्टमेंटमध्ये कधीच काम केलं नाही तर आपल्याकडे अनुभव कसा असेल? तर महत्त्वाचा इथे पॉईंट आहे. जर एखादी मुलगी असेल आपल्या सासरवाडीला नवीन ॲप्लिकेशन अप्लाय त्या ठिकाणी करत असेल आणि ते ऑलरेडी अंगणवाडीमध्ये मदतनीस म्हणून किंवा मिनी सेविका म्हणून किंवा सेविका म्हणून त्या अंगणवाडीमध्ये काम केलं असेल, 2 वर्ष जर तिला अनुभव असेल आणि ती जर ॲप्लिकेशन अप्लाय करत असेल तर तिला 100% 5 गुण दिले जातील. व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आणि जास्तीत जास्त आपल्या मित्रापर्यंत हा व्हिडिओ नक्की शेअर करा. धन्यवाद.